जिव्हाळा नाम मुखाशी आले, प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले, सार्थक पै झाले संसाराची। केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयी वशी। पाहता हा भाव लिला तो विग्रह, तेथीचा अनुभव विरळा जाणे। केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयी वशी। बाप रखुमा देवी वरू पाहता विस्तारू, नामाचा बडीवारू न बोलवे। केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयी वशी। पांडुरंगा करू गीतेची वाचिता टीका। ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथारतिया। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल। सार्थक पै झाली संसाराची। केशव नाम सार विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयी वशी। शिवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेतील नामपर प्रकरणातील स्वतःच्या जीवनात नामचिंतनाचा काय अनुभव आला, त्या अनुभवाचं चिंतन करणारा हा अभंग आहे। विठ्ठल संकल्पित वेळेच्या आत अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यावर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी किंबहुना आमंत्रित पाहुणी भजनी मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या या दरबारात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वांना माहित आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं श्री संत केदारी महाराज, श्री संत मोतीराम महाराज, श्री संत सोपान काका महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आधी करून परिसरातील वैकुंठवासी गुरु आणि मंडळीच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी झोला यांच्या सहकार्यातून आणि विशेषतः सप्ताह कमिटीच्या तरुण मंडळीच्या भजनी मंडळीच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून चालू असलेली ही भक्ती साधना 125वे वर्ष आणि पहिल्या दिवसाची ही चिंतन सेवा आहे। यंदा
आमचाही योग चांगला आहे. यंदा सप्ताह 125व्या वर्षात पदार्पण करतो. म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे की आळंदीला स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव आणि सद्गुरु जोग महाराजांची पुण्यतिथी अर्थात महाराजांचा शताब्दी महोत्सव असे दोन मोठे सोहळे आळंदीत झाले. ते फक्त 100 वर्षाचे झाले. आता ते उत्सव 105 106 या क्रमांकाच्या घरात आहे. पण आनंदाची गोष्ट आहे आपल्या झोल्याचा उत्सव 125वे वर्ष आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं गेलं तर धार अखंडित भक्तीची धार अखंड असावी. आवाज मोकळा करा. धार अखंडित ओघ चालीला नित्य. आपल्या या भक्ती साधनेचा ओघ 125 वर्षापर्यंत सतत चालू आहे. आणि यंदाच्या वर्षी हा शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळा सर्व झोला ग्रामस्थांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, भजनी मंडळीच्या वतीनं मोठ्या ऐश्वर्यात आजपासून प्रारंभ झालेला आहे. माझ्यासारख्या या पामराचा यंदा योग चांगला आहे. या सप्ताहात माझ्यासारख्यालाही सेवा करायला मिळाली. काही दिवसापूर्वी आदरणीय प्रभाकर नाना झोलकर नानाचा मला फोन आला आणि सांगितलं बुवा यंदा झोल्याच्या सप्त्यात तुम्हाला कीर्तन करायचंय. 125 वर्षाचा सप्ताह आहे आणि या सर्व गुरुवर्य विद्वान मंडळीची मला नाव सांगितले. म्हणलं नाना एवढ्या सप्त्यात आता उद्या गुरुवर्य घुले बाबा येणार आहेत, गुरुवर्य संदीपान बाबा येणार आहेत आणि या मंडळीसोबत आमच्यासारख्या लहान लेकराचे कीर्तन काय करायचे. मी मागच देवीला कीर्तन करायला आलो होतो नाही का, देवीचं कीर्तन करून गेलो होतो. पण तेव्हा काही मी म्हणलो नव्हतो की मी पुन्हा येईन. विनोदाचा भाग सोडा. नानांनी आग्रह केला आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची ही चिंतन सेवा माझ्याकडे सोपवली. मी हेच म्हणल पूर्व पुण्य ठेवा ओढवो श्री गुरु नथू महाराजांच्या आशीर्वादाने ही सेवा मला मिळाली आणि सेवेला निवडलेला अभंग जगत विश्व संत ज्ञानोबा यांचा आहे. आणि या अभंगातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आज तुमच्या आमच्या पुढे स्वतःच्या जीवनात आलेला वैयक्तिक अनुभव की जो अनुभव नामचिंतनाचा आहे, नामचिंतनाचा आलेला अनुभव ज्ञानोबा तुमच्या आमच्या पुढे सांगतात. ज्ञानोबाची जीवनशैली बघितली मंडळी तर ज्ञानोबाची भूमिका नाम ज्ञानाची. काय काय आता हे कितीपट तुम्ही लक्ष देऊन ऐकता मला समजत नाही, पण लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबाचं चिंतन करू गेलो असता ज्ञानोबाची भूमिका ही ज्ञानाची. जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका ही भक्तीची. श्री संत एकनाथ महाराजांची भूमिका ही भक्तीची. म्हणजे त्या संताचा आपल्याला कल दिसतो,
ज्ञानाची आणि भक्तीची भूमिका दोघांचंही समीकरण करणारे संतच असतात, पण त्यातल्या त्यात जास्त ज्ञानाची भूमिका ज्ञानोबारायांची आणि जास्त भक्तीची भूमिका तुकोबा आहे. नाथ महाराज, सावता महाराज ही मंडळी जास्त भक्तीच्या भूमिकेतली. पण ज्ञानोबारायचं जर चिंतन केलं तर ते ज्ञानोबाराय जास्त ज्ञानाच्या भूमिकेतून बोलतात. आजही बघा ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. सहसा ती सामान्य जीवाला कळलंच असं नाही. अहो ओव्या पण वाचता येत नाही. ओव्या नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा अवघड ओवे. अहो सर्वांना पहिल्या अध्यात्मी ओवी पाठ आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काय समजत आहे आपल्याला? आता ज्याला समजत असेल ते भाग्यवान. पण स्वसंवेद्या पदाचा अर्थ काय होतो? वेद प्रतिपाद्या म्हणजे काय? ओम म्हणजे काय? आद्या पदाचा अर्थ काय होतो? हे ज्ञानोबारायची भूमिका ज्ञानाची सामान्याला ते कळल सांगता येत नाही. कारण माझ्या ज्ञानोबारायचं चिंतन करत असताना ज्ञानाच्या भूमिकेतून ज्ञानाचा सागर ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय. पण ऐका मंडळी, ज्ञानाची भूमिका बजावणारे ज्ञानोबाराय आज भक्ती तत्वाचं चिंतन करतात, अर्थात नामचिंतनाचा आपल्याला अनुभव सांगतात. की ज्ञानोबारायच्या जीवनशैलीची विशेषता आहे. विठ्ठल भक्तीच्या भूमिकेकडे थोडा कमी असतो आणि ज्याची भक्तीची भूमिका आहे तो ज्ञानाच्या भूमिकेकडे थोडा कमी असतो. पण ज्ञानोबारायची जर जीवनशैली बघितली तर एवढे मोठे ज्ञानोबाराय ज्ञानाच्या भूमिकेवरले. ज्ञानाची भूमिका एकच आहे. दिसणारं जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, ही ज्ञानाची भूमिका आहे. आणि एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, ही ज्ञानाची भूमिका आहे. एक अद्वैत ब्रह्म पायी अनेक दुसरे काहीची नाही. प्रपंच मिथ्या वस्तूचे ठाई हे प्रमाण पाही वेदवाक्य. ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी प्रपंच झालाच नाही. इथून तिथून एक अद्वैत ब्रह्म आहे, ही भूमिका ज्ञानाची आहे. आणि जे ज्ञानाच्या भूमिकेवर आरूढ आहेत ना ते भक्तीच्या भूमिकेकडे तितके कललेली नसतात. ज्ञानोबारायचं विशेषत्व हे तर आहे. ज्ञानोबारायनं जर ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, गुरुजी ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी ऐकायला सामान्य नव्हते. त्यांचेच श्री गुरु निवृत्तीनाथ. आणि कसं आहे,
जाणकार जर ऐकणार असले ना पुढं, तर मग बोलणाऱ्याला पण थोडी मजा येईल. मग ऐकणारे पण धावपळीतले जर असले ना मग काय नाही, माय जगन्नाथ सुधरायला ना असे कच बसू नका माय मातीत आल्यासारखे. ऐकणारे महत्वाचे. ज्ञानोबारे ज्ञानाचा विषय सांगायले आणि निवृत्ती ऐकायले, पण भक्तीच्या भूमिकेचा स्वीकार केलेले माझे ज्ञानोबारे. थोडा संताचा विषय आला. कोणाचा? संताचा विषय आला. मग ज्ञानोबारायने ती ज्ञानाची भूमिका थोडी बाजूला ठेवली आणि संताचा विषय आला की जे संतावर बोलायला सुरुवात केली. आमच्यासारख्या महाराज लोकांचं नाही का, आगोम घेतात चिंतनाचा आणि एखादा विषय निघाला गाण्याचा, तिकडच 11 वाजेपर्यंत त्या गाण्यावरच, आणि मग 11 वाजता अभंगावर येते आणि मग म्हणते काय म्हणतात तुकाराम महाराज पहिल्या चरणात, काही म्हणत नाही, नीट कीर्तन कर म्हणतात. ज्ञानोबारायनं ज्ञानाची भूमिका सांगायची, ऐकायला निवृत्तीनाथ महाराज. संताचा काय विषय आला, संत हा विषय ज्ञानोबारायच्या आवडीचा. ज्ञानाची भूमिका झाली बाजूला की सगळं चिंतन संताच. जाणकार ऐकणाऱ्याला ती संगती सुटली, करमत नाही. महाराजांना सांगितलं, ज्ञाना जी ऐका ओवी, तो संतस्तवनी रतशी कथेची शेण सांडिशी वेगळा न बोलशी सनागर. हे त्याला तू एकदा संत स्तवनात जर रत झाला तर कथेची शेण सांडिशी, कथेची आठवण नाही राहत. मला काय सांगायचंय, भूमिका ज्ञानाची जरी असली तर ज्ञानोबारायचं जीवन भक्तीला डावलणारं नव्हतं. भक्ती तत्वाचा पुरस्कार करणारे ज्ञानोबाराय. ज्ञानाची भूमिका असली तरी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने मुडी म्हणणारे ज्ञानोबाराय. नाहीतर थोडा वेदांत सांगता आला, हे वेदांती लोक कीर्तन लाईव्ह होय, पंढरपूरच्या देवाच्या पाया पडत नाही. थोडा वेदांत जर सांगता आला तर लोक देवाच्या पाया पडत. कारण वेदांत सांगते की तत्वमसी, तू ते ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ते वेदांताचं ज्ञान सांगते की तुम्हीच देव आहे. आणि हे त्या ज्ञानाच्या भूमिकेवर असल्यामुळे पंढरपूरला पण जात नाही. आणि ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबाराय, किती ज्ञानाची भूमिका असत तरी ते ज्ञानोबाराय म्हणतात मी पंढरपूरला जाईल बोलू. ज्ञानाचा पुरस्कार करणारे ज्ञानोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला कळेल की भक्ती तत्वात किती रमलेले होते, नामचिंतनात किती रमलेले होते. ऐका, ज्ञानदेवी घेतले दान बाबा,
केले दान बाबा बाळचंदू, हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू. पण काय करले ज्ञानोबा समाधीत? कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदू, बाळचंदू बाबा बाळचंदू. आज देखील 750 वर्ष होऊन गेले, पण ज्ञानोबाचं नामचिंतन चालू आहे. मला एक सांगायचंय, ज्ञानाची भूमिका जरी असली तरी ज्ञानोबा भक्ती तत्वाचा आज पुरस्कार करतात. किंबहुना नामचिंतनाचं महत्व तुम्हाला आम्हाला सांगतात. एवढे मोठे महात्मे सर्वांना नामचिंतनाचा उपदेश केलाय. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे तुष्टिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकाळाती विनवणी. काय करा? विठ्ठल स्मरण, नाम रूपी अनुसंधान. विठ्ठलाचं चिंतन करा. मग कोणी असो, कोणत्याही अवस्थेचा महात्मा असो, ज्ञानाच्या भूमिकेतला जरी असला तर ज्ञानोत्तर भक्ती प्रेम लक्षण करायची. विठ्ठल ज्ञानाच्या प्राप्तीनंतरही भक्तीच करायची. त्या भक्तीचा आनंदच वेगळा आहे. आणि नुसता ज्ञानी आहे आणि भक्ती जर नसल, तैसे जाना ब्रह्म ज्ञान, तैसे जाना ब्रह्म तर महाराज म्हणतात ते ज्ञान बापुडे. तैसे जाना ब्रह्म ज्ञान बापुडे, भक्ती विना, भक्ती शिवाय ते ज्ञान बापुडे. भक्ती प्रेम सुखने नव्हे आणि का, पंडित वाचका ज्ञानी अशी. ज्ञानी असावा आणि भक्तीची भूमिका असावी. फार मजा आहे. आमचे श्री गुरुनाथ महाराज केळकर वेदांताचं चिंतन करायचे, पण रात्रंदिवस नामचिंतन, हातातली माळ टाकतच नव्हती. इथं 2-3दा आले होते असं मला कळलं. चिंतन तर वेदांताचं आणि प्रभूचं नामचिंतन रात्रंदिवस. त्याला म्हणायचं भूमिका ज्ञानाची, तरी भक्तीची भूमिका स्वीकारायची. हेच जीवन ज्ञानोबा राहायचे. आज देखील त्या समाधीत ज्ञानोबाचं चिंतन चालू आहे आणि त्याच नामचिंतनाचा अनुभव ज्ञानोबाच्या जीवनात काय आला? सार्थक पैसा प्रेम
नामचिंतनाचा अनुभव, त्या नामचिंतनाचा फायदा काय आला? पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात ज्ञानोबा म्हणतात, माझ्या संसाराचं सार्थक झालं, सार्थक पै झाले संसाराचे. हा विषय थोडा आपण नंतर चिंतन करू. नामचिंतनामुळे संसाराचं सार्थक झालं, पण त्या नामचिंतनाची पद्धती ज्ञानोबाच्या जीवनात कशी ऐका माहिती. नामचिंतनाचा फायदा होतो, पण नामचिंतनाची पद्धती महत्वाची काय? नामचिंतनाचा फायदा होतो, पण नामचिंतनाची काय महत्वाची पद्धती. आता नामचिंतन काय लोक करत नाहीत का? करतात. कशा पद्धतीनं करायचंय? ज्ञानोबाईनं कशा पद्धतीनं नामचिंतन झालं ज्ञानोबाईच्या जीवनात, आणि म्हणून फायदा झाला. ती पद्धत आहे का? ज्ञानोबाई म्हणतात, नामचिंतन तर आमच्या जीवनात घडलं, पण प्रेमयुक्त अंतःकरणानं घडलं. प्रेमाचा जिव्हाळा, प्रेमाच्या झऱ्यानं, प्रेमाच्या जिव्हाळ्यानं, प्रेमाच्या अंतःकरणानं आमच्याकडून नामचिंतन झालं. नामचिंतन झालं, पण कसं? प्रेमाचा जिव्हाळा. आता प्रेमाचा जिव्हाळा अर्थात प्रेम हे शब्द या कलियुगात आता फक्त ऐकायलाच आहे, अनुभवायला नाही. भावा भावाचं प्रेम नाही, महाराज लोकांचं महाराज लोकांसोबत प्रेम नाही, भजण्याचं भजण्यासोबत प्रेम नाही, पखवाज्याचं हॅलो हो म्हणायला का नाही, मला वेळ लागला. पखवाज्याचं पखवाज्यासोबत प्रेम नाही, नाही राहिला. आता फक्त प्रेम शब्द बोलायचाच आहे, अनुभवायला येत नाही. पण ऐका, जोपर्यंत या साधनेत प्रेम येत नाही ना, तोपर्यंत साधना निरर्थक आहे. नाही बाबा, एवढा मोठा तुम्ही सप्ताह किती प्रेमानं करायला? हे करायचा म्हणून करायले का प्रेमानं करायले? तुम्ही बोलत नाही, जाऊ का घरी? कोण म्हणलं जा? एवढा मोठा सप्ताह करायले तुम्ही करायचा म्हणून करायचा का प्रेमानं करायचा? मोतीराम महाराजांचा नेम आहे, आणि तो नेम मोठ्या प्रेमानं करायचा, जीवावर आल्यासारखं करायचं. सप्ताह बसला की काही काही लोकांच्या तर असं जीवावर येतंय, मंडप गावात येणं, काही काही माणसं त्या जीवावर ते म्हणते, दादा 8 दिवस झोप लागू देत नाहीत रे. आपलेच लोक, दुसरे म्हणत नाही. येरी मी सांगतच असतो, तुमच्यापासून जे झाले तेच तुम्हाला आणते, दुसरे आणत नाही. समजायले ना? तुम्हाला जे झाले तेच लाता आणतात. तसे आपले मंडप पाहिला, भोंगे लाऊडस्पीकर पाहिले की ते म्हणते आता 8 दिवस झोपू दे. म्हणजे त्यांचं या साधनेवर प्रेम, त्यांचं जाऊ द्या. आपण जी साधना करायलो त्या साधनेत जर प्रेम नसेल ना, तर देव आपला अंगीकार करत नाही. कीर्तनकार वाढले, सप्ते वाढले, मृदंगे वाढले, भजने वाढले, वाढायलाच पाहिजे. निंदात्मक बोलत नाही, पण वस्तुस्थितीचं चिंतन आहे.
परमार्थाची वाढ खूप झाली, पण प्रेमाचा टक्का खाली घसरला. तुम्ही आजही युट्यूबला एक व्हिडिओ बघा. श्री गुरु मारुती महाराज दस्तापूरकर आणि श्री गुरु नथुराम महाराज केहळकर यांची दैठणा येथे झालेली भेट, आणि त्या भेटीत काय प्रेम होतं बघा. आता एखाद्या महाराजाला महाराज भेटू द्या बरं, पटतच नाही. 2 तटा, 2 भटा आणि 2 हलगटा, तस तसं आमचं नाराज नाही. त्याचं मोठं प्रेम आहे माझ्यावर. जिथं जिथं अगोदरच त्यानं मला सूचना सांगायच्या, बुवा की आता हे असं होणार, हे तसंच होणार. मी हे कीर्तन लाईव्ह आहे, पण घडलेला अनुभव आहे. इटोली गावात 30-40 लाख समाजाचे घातले, आणि नाना 3दा तिथं माझ्यासाठी आले. सगळं बघितलं. वडील 1 तास बसले माझ्यासाठी. सचिन तू होता का नाही सोबत मला माहित नाही. 1 तास बसले. मलाही पुढे अंबाजोगाईला जायचं होतं. मला म्हणले बुवा लवकर या. 1 तासभर त्याने मला त्या गोष्टीवर विषयी सांगितला. असं असं होतंय, आपण सावध राहिलेलं बरं. कोण सांगते महाराज कोणाला? काय आमचं नातं आहे? आमचा का जातीचा संबंध आहे, का रक्ताचा संबंध आहे, का आम्ही काय एकूण एकाचे सख्खे भाऊ आहेत? काय संबंध आहे? पण संबंध येतो प्रेमाचा. आईशे येती लोक प्रीतीसाठी, माने पाचारिता नव्हे आरानोक. आईशे येती लोक प्रीतीसाठी. प्रेम हा शब्द महत्वाचा आहे. साधनेत जर प्रेम नसेल ना, देव अंगीकार करतच नाही. एकदा देव उद्धवाला म्हणला, ए उद्धवा, हे एवढे जे महाराज लोक वाढलेत ना, याच्यात प्रेम आहे का नाही हे फक्त मला कळतंय, समाजाला काय कळत? कोण म्हणाले? एकनाथी भागवताचं चिंतन आहे. उद्धव म्हणले, देवा उद्धव म्हणजे तुमचा झोल्याचा उद्धव नाही बघ. उद्धव म्हणले, देवा देव झाले म्हणजे काही म्हणाले का? किती महाराज लोक वाढले? देव म्हणले, वाढले असतील, पण त्याच्याजवळ प्रेम आहे का नाही हे फक्त मला माहित आहे. ते नाटकी आहे तर कसं आहे ते पण मला माहित आहे. समाजाला काय कळते महाराज? आमची साधना, इथं आलेल्या वक्त्याची साधना समाजाला कळते. 2 तास बसायचं, अहो त्याच्या 2 तासाचं कीर्तन नाही बघायचं, 22 तासाचं आचरण बघा, आणि मग त्याच्या पायावर काय ठेवा? मस्त. आता आमच्या या लोकांचं म्हणजे पाय पवित्र, डोकंही चित्र. 2 तास कीर्तनात पवित्र, 22 तास आता बोलता येत नाही काही शब्द. 22 तास काय त्याची साधना आहे का? नामचिंतन आहे का? कोणत्या ग्रंथाचा अध्ययन आहे? फक्त 2च तास कीर्तनात देवाचं चिंतन नाही. मग समाजाला काय करते? समाजाला फक्त महाराज मोठा, महाराज मोठा, जास्त पैसे घेतले म्हणजे महाराज मोठा. आता बी इथं मोठा महाराज आला, इथं जागा पुरत नाही. इथं जागा हे निंदात्मक नाही. फक्त कशावर आपण महाराज मोठे केले? पैशाच्या निकषानं मोठे केले. अरे साधनेच्या निकषानं कोण मोठे सांगा? इथं एवढा समाज बसला, काय कळतं तुम्हाला कोण मोठे या संप्रदायात? कोणते महाराज मोठे? आदगावकर ते म्हणतील कीर्तन झोल्यात आहे, आमच्या मागं लागू नको. कोण मोठे? तुम्हाला महाराज लोकांची निवड करता येते ना, मग सांगा मोठा महाराज कोण आहे? ते तरी नाव घेतलं बरं झालं. काही काही माणसं ज्याचं नाव नाही घ्यायचं त्याला पण इथं मोठा महाराज कोण आहे? श्री संत मोतीराम महाराज हे मोठे. श्री संत मारुतराव महाराज मोठे. श्री संत केदारी महाराज मोठे. ही मंडळी मोठी आणि आम्ही
कोण म्हणलं खोटे? आम्ही खोटे. महाराज त्या लोकांच्या साधनेत किती प्रेम होतं. मोतीराम महाराजांच्या साधनेत, मारुती महाराजाच्या, केदारी महाराज, सोपान काका, माधव मामा, भगवान बाबा, वामन भाऊ, हे सगळे तुम्ही संत घ्या ना. काय साधनेत प्रेम होतं. भगवान बाबा दवाखान्यात होते तर ज्ञानेश्वरी हृदयावर ठेवूनच गेले. ज्ञानेश्वरीचं प्रेम काय? ज्ञानेश्वरीचं प्रेम. साधनेत प्रेम असावं. साधनेत प्रेम आहे का नाही हे या समाजाला कळत नाही, एक त्या देवाला कळत. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची उणखून, मी जाणता एक श्री कृष्ण, इतराशी जाणतले. देवानं सांगा उद्धवा, हे इतराला कळत नाही, फक्त मला कळत. आणि नसेल तर प्रेमे विन सुते स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, व्रता जान नृपनाथा. रांडवेने जेवी कामाचा नाही. ज्ञानात जर प्रेम नसल, नामात जर प्रेम नसल, तर ती साधना कामाची नाही. रांडवेने जेवी शृंगार उपाय केला, प्रेमी विन झाला ज्ञानी तैसा. मायबाप, साधण्याचं इत्यर्थ एक आहे. चालू असलेल्या साधनेत प्रेम असावं. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, नामचिंतन आम्ही केलं तर त्या नामचिंतनाची पद्धती अशी झाली की प्रेमाचा जिव्हाळा प्रेमयुक्त अंतःकरणानं नामचिंतनाची साधना आमच्याकडे घडली. आता पुढचा शब्द बारकाई नाही का? नाम मुखाशी आले आहे का केले? कसे गुरुजी? आले केले. बघा, ज्ञानोबारायच्या मुखाला नाम आलं होऊन, ज्ञानोबारायनं होऊन केलं आलं. आणि आपली भूमिका कशी? आपल्याला करावं लागतंय का येतंय? आता सगळ्या इमानदारीने सांगा, तुम्ही सगळे परसाच्या कीर्तनात बसले, मी 4-5दा विठ्ठल विठ्ठल म्हणलो, तुम्ही म्हणले का? म्हणले का? नाही म्हणत जाऊ नाही, माणसं मरत असते. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल जर म्हणलं तर माणसं म्हणतातच मरते, म्हणून म्हणत जाऊ. म्हणलं का कोणी? तुम्हाला वाटलं पैसे तू घे आणि रानबट टाइम लाव, आम्हाला म्हणायला म्हणू नका. तुम्ही कोणी म्हणू नका, काही झालं तो मी नसले माझ्यावर केस होईल. कोणी नाही म्हणत. म्हणत नाहीत म्हणजे म्हणत नाही, तुमच्या मुखाला ते येत नाही. ज्ञानोबाच्या मुखाला आपोआपच आलं. नाम मुखाला कोणाच्या पण येत नाही. अर्जुनाला परमात्मा म्हणतात, अर्जुना माझं नाव मुखाला एकदा येण्याकरिता हजारो जन्माचं पुण्य लागतं. सांगा ज्ञानोबाची ओळी.
जयाची वाचे पुढा भोजे, जयाची वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया, एक वेळा नामचिंतन मुखाला यायला देव म्हणतात हजारो जन्माचं पुण्य लागतं. आनंद जन्माचे सुकृत नाथाचा हा प्रमाणाचा दाखलाय. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी बैठा होय, तिळ तिळ पुण्यसाचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा, साधने पुण्य असेल गाठी तरीच नाम येईल होटी, एका जनार्दनी पोटी दया शांती आकळी. अनेक प्रमाणाच्या माध्यमातून आपल्याला पटवून देता येईल की पुण्याशिवाय नामचिंतन आपल्या मुखाला येत नाही. म्हणून ज्याच्या ज्याच्या मुखाला कीर्तनात पण विठ्ठल विठ्ठल भजन येत नाही, नक्की समजाव गिऱ्हाईक पापाचंच आहे. विठ्ठल पुण्याशिवाय तर नाम मुखाला येत. आणि संत मंडळीचं चिंतन असे की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मा प्रपद्यते, बहुजन्मी केला लाभ तो हा भाग लागलो. या संताचा अनेक जन्माचा परमार्थाचा संस्कार असल्यामुळं ते नामचिंतन यायला करायची गरजच नाही. ज्ञानोबारायचा शब्द बारकाईनं बघा, नाम मुखाशी आले. आपल्याला तसं नाही, आपल्याला मुखानं नाम घ्यावं लागतं. घेता 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 ते आपोआप येत असत. साधक अवस्थेत नामचिंतनाचा अट्टहास असावा. करता करता हळूहळू आणि मग एकदा शुद्ध अवस्था झाली ना, नामचिंतन बंदच पडत नाही. तो जिथं गेला तिथं नामचिंतन सुरू होतं. साधक अवस्थेत थोडा त्रास होईल, नामचिंतनाची सवय लावायची. शुद्ध अवस्था झाली ना, तो ज्या गावात गेला तिथं लोक मनानच नामचिंतन सुरू करतात. एवढा नामचिंतनाचा काय पावर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आमच्या मुखाला नाम आलं, आरंभी आवडी आदरे केले नाही का, आले नाम. आता तिथं आले आणि इथं आले. तिथं आलं म्हणून तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण, तिथला अनुभव. आणि इथं प्रेमाच्या अंतःकरणानं, प्रेमाच्या जीवाळ्यानं अंतःकरणातून आमच्या मुखाला जे नाम आलेले आहे ना, त्याचा फायदा झाला की माझ्या संसाराचं सार्थक पै झाले संसाराचे. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात संसाराचं सार्थक झालं. आणि ज्ञानोबारायला कुठं संसार होता का?
ज्या अर्थी ज्ञानोबा म्हणतात संसाराचं सार्थक झालं त्या अर्थी संसार काहीतरी. आता सध्या तुम्ही संसारिक आहे आणि आम्ही संसारिक. तुमच्यापेक्षा आम्ही बिनबायकोची महाराज दुप्पट संसारिक. संसार शब्दाचा अर्थ एकच धरून बसू नका. बायका लेकर वैराचे ते एकच संसार आहे का? नाही. चिंतनाच्या दृष्टिकोनातून संसाराचे अनेक अर्थ आहेत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे श्रीमन इह संसारे. शंकराचार्य सांगतात, श्रीनाथ शंकराचार्य, पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण याला संसार म्हणा. ज्ञानोबारायनं संसार शब्दाची व्याख्या वेगळी केली. जन्म मरण सत्य मानणं हा ज्ञानोबारायच्या मतानं संसार आहे. अगा उपजणे आणि निमणे हे सातची जे का मानणे तो जीव लोक कुणी म्हणे संसार. तुकोबरायच्या दृष्टिकोनातून संसार वेगळा आहे. तुकोबराय विकाराला संसार म्हणतात. जिंकावा संसार संसार म्हणतात. ज्ञानोबा जन्म मरण सत्य मानणं त्याला संसार म्हणतात. तर तुकाराम महाराज विकाराला संसार म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे कधीश्वर एर काय ती बापुडे अहंकाराची. इथं अहंकाराधिक विकाराला महाराजांनी संसार म्हणलेले आहे. विद्यारण्य स्वामी पंचदशी ग्रंथात संसार शब्दाचा अर्थ थोडा वेगळा करतात. विद्यारण्य स्वामी पंचदशी ग्रंथ आहे, त्या ग्रंथात संसार त्यांनी वेगळा सांगितला. काय? का बुद्धी कोयमाभास कोवात्मात्रे जगत कथम इत्य निर्णयतो मोह स्वयं संसार इष्यते. का बुद्धी कोयमाभास कोवात्मात्रे जगत कथम. कोणता आत्मा आहे, कोणतं जगत आहे? बुद्धीला निर्णय न लागल्यामुळं जो उत्पन्न झालेला मोह आहे त्या मोहाला संसार म्हणा. हे विद्यारण्य स्वामीचं चिंतन. आता जरी ऐकायला जड जात असेल तरी आता ऐका, कारण इथं हेच बोलणं अपेक्षित आहे. उद्या गुरुने भोले बाबा आहे, संदीपान बाबा आहे, आणि ही मंडळी 65 गोष्टी करणारी नाही. आणि हे लेकरू त्याच्याच तालमीत आहे. म्हणून इथं वेगळं मी काय बोलू आणि मला बोलता येत नाही. ऐका, बुद्धीला निर्णय न लागल्यामुळे जो उत्पन्न झालेला मोह आहे त्याला संसार म्हणा. मग किती संसार शब्दाचे अर्थ करायचे? आणि तुमचा लेकरा बाळाचा संसार तर 5वीला पूर्ण दिला आहेच. मग आता नामचिंतनानं कोणत्या संसाराचं सार्थक होत? देहादिक संसारी. या देहाला पण ज्ञानोबा म्हणतात संसारच म्हणा. आता कशाचं सार्थक झालं? नामचिंतनानं. नामचिंतनानं देहाचं सार्थक होत.
देह तर नश्वर आहे, देह तर नाशिवंत आहे, पण रात्रंदिवस जर नामचिंतन केलं ना, ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटी काया गोविंद गोविंद मना लागलिया छन्न मग गोविंद ते काया वेदना देवालया। मग नासका मुर्दा पण देव होतो नाशिवंत देता नामचिंतन केलं ना तर मुर्दे पण देव झाले। मुर्दे देव झाले। अजून कोणतं सार्थक पाहिजे सांगा? हा देह पडल्या जातो इथंच, हा देह इथंच पडल्या जातो। जगद्गुरु तुकाराम महाराज मानव देह घेऊन निजधामा गेले। आता याच्यापेक्षा कोणतं सार्थक पाहिजे? हा देह जर मातीत ठेवला ना, याची मातीच होती, मातीतूनच आलं पुन्हा मातीतच जायचं। पण हे माती लोकांच्या ध्यानात राहत। मृत्तिके मृत्तिका कवळी ही माती, या मातीला काय करते? मातीतच जायचं। पण सांगा 750 वर्ष झाली ज्ञानोबाचा देह जशाला तसा आहे, आज नामचिंतन चालू आहे। तर याच्यापेक्षा अजून देहाचं सार्थक काय पाहिजे? सार्थक पाहिजे झाली संसाराची, जन्म मरणाची निवृत्ती होते नामचिंतनामुळे। तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही। नामचिंतनानं जन्म मरण हे खोटे हे पण समजत। पुन्हा विकाराचा अर्थ केला संसार, नामचिंतनानं विकार पण जातात।
नामचिंतन काय? तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, काम क्रोध केले त्याचे सार्थक. आता कोणता सार्थक पाहिजे? सार्थक पै झाली संसाराची. मग महाराज तुमचं नामचिंतन तुमच्या मुखाला आलं, प्रेमाच्या जिव्हाळ्यानं आलं, संसाराचं सार्थक झालं. पण नेमकं त्या नामचिंतनाविषयी थोडा आम्हाला पर्याय सांगा. तो पर्याय दुसऱ्याच्या नामचिंतनाचा थोडा पर्याय महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. केशव नाम सार, विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदय वशी. आता बघा किती अवघड चिंतन केले ज्ञानोबाने. केशवाचं नाम सार सांगितले, विठ्ठलाचा उच्चार सांगितला आणि हृदयात राम सांगितला. केवढी पंचायत आहे. नामचिंतनानं सार्थक झालं. ज्ञानेश्वर महाराजांना 3 नाव पाहून घेतले. केशव नाम सार, केशव उच्चार, केशव निरंतर हृदयवशी. असं लिहिता येत नव्हतं का? लिहिता येत होतं, पण असं काऊन लिहिलं? केशवाचं नाम सार, विठ्ठलाचा उच्चार आणि हृदयात राम. काऊन लिहिलं असं? हवामानखात्याचा अंदाज पंजाब गोगडी धावणगाव. ज्ञानोबाला माहित होतं अभंग आम्ही लिहिणार आणि पैसे महाराज लोक घेणार. त्याच्या बुद्धीला थोडा ताण लागू द्या. तसंच आहे. ऐका, 3 नाव जरी घेतली त्याची भूमिका परमात्माला नाव आणे. अनंत हे नाम ज्या बहु आहे, अनंत हे नाम ज्या. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम बघा, 1000 नावाचं विष्णू सहस्त्रनाम. त्याच्या नावाला कमी नाव अनंत आहे. पण केशव, विठ्ठल आणि राम नावाच्या उपाधीनं वेगळे जरी असले तर चैतन्याच्या उपाधीनं मात्र एकच. आत्ता इथं मंडपात बसलेले सगळे मुर्दे हे देहाच्या उपाधीनं वेगळे, नावाच्या उपाधीनं वेगळे, गावाच्या उपाधीनं वेगळे, वर्णाच्या रंगाच्या उपाधीनं वेगळे, जातीच्या उपाधीनं वेगळे. चैतन्याकडून जर बघितले ना तर इथले सगळे एकच. खातगावचे, कुठले? खातगावचे. तुम्ही झोल्याचे, तुम्ही इथलं गाव आहे का? झोल्याचे. हे भेंडेवाडीचे, हे तांदळवाडीचे, हे
ही भैनाजवाडीचे, हे वागदऱ्याचे, ही उजनी नाही काय मुरकुटवाडीचे, खटगाव झालं नाही का ते थोडं डबल व्हायला का किती गाव झाली इथे इथं खूप झाली. पण नावाच्या उपाधीन बघा ना, नावाच्या मोतीराम, विठ्ठल, रामराजे, पिंटू महाराज, संभाजी महाराज, सगळेच महाराज, कोणीच होऊ नका महाराज. किती नाव वेगवेगळे, गाव वेगळे, नाव वेगळी, तयाची नामे ही अनारीशी वर्तनी, वेश ही शिनाने अवघियाचे. इथं नाव वेगळे, इथं गाव वेगळे, इथं रूप वेगळे, चैतन्यानं मात्र एक आहे. आपण सर्वजण देव आहे. तसं नाव जरी 3 दिले, बघा ना इथे बल्ब किती लाईट मोजायला गेलं तर संख्या खूप आहे. पण या लाईटात जी लाईन आणली किती जागेवर आणली. हॅलो मार्क्सिस्ट येऊ का तिकडं, कुठून आली माहिती लाईन एका जागेवर आली. मग हे उपाधी वेगळे, लाईन कशी एकच. समजून घेण्याचा प्रयत्न करा. केशव, विठ्ठल आणि राम हे नावच 3 आहे, पण चैतन्य मात्र एक आहे. दरिये सोंगे येणे अवघे पांडुरंगे. त्या दृष्टिकोनातून केशव नाम सार, विठ्ठल उच्चार, राम निरंतर हृदयवशे. आता नामचिंतन करू गेलो असता त्या परमात्माने आपला भाव पाहिला आणि तो परमात्मा सगुण झाला. पाहता हा भाव लिला तो विग्रह, तेथीचा अनुभव निराळा. आता वेळ संपत गेलेली आपली, 5 मिनिटात मी थांबतो. नामचिंतन केलेला भाव परमात्मानं पाहता लिला तो विग्रह, त्याचा विग्रह झाला म्हणजे आता आकाराला आला. पण तेथेचा अनुभव विरळा जाणे. एवढा मोठा परमात्मा निर्गुण ब्रह्म आज सगुण झालं, आकार झालं, पण त्याचा अनुभव सगळ्याला येत नाही. ज्ञानोबा म्हणतात तेथेचा अनुभव विरळा जाणे. त्याच्याकरिता काही दृष्टांत आहे. बघा ना, आता इथं झोलत किती मोठं गाव आहे, ऐकायला 100-200 बाया, 100-200 माणसे. इथं मंडपात आलेला प्रत्येक भाग्यवान आहे. मंडपात आलेला प्रत्येक भाग्यवान, कारण तो आज या सत्ताचा अनुभव घ्यायला प्रत्यक्ष. बाकीचे लोक नाही अनुभव घेण्यास योग्य. इथं अनुभव घ्यायला हाडा मासाचा पाहिजे. थोडे लोक अनुभव घेतात. कुठे पहा, पुण्या गावाचा जितकी लोकसंख्या आहे तितके मंडपात दिसतच नाही. त्याच कारण आहे तेथीचा अनुभव वेगळा झाला. सांगा जेवढे आता तुमच्या गावात आंब्याची झाडे आहेत का? आंब्याची झाड, त्या आंब्याच्या झाडाला काय लागतो तुमच्याकडे? त्याला मोहर म्हणतात का? फुलोरा, मोहर. काय तुकाराम महाराजाचा शब्द मोहरच आहे. जेवढा मोहर आला तेवढे फळ येतात का? नाही. तेवढे आंबे येत, जेवढे आले तेवढे पिकतात का? मी आंब्याचं सांगितलं बरं. जेवढे आंबे आले, जेवढे आंबे आले तेवढे आंबे पिकतात का? नाही. एखादा तरी आंबा नास का? एखादा तरी आंबा कसा निघतोय? नास का? मग
नासक्या आंब्याला काय करावं? काय बाबा काय करावं नासक्या? फेकून द्या. मी आंब्याचं सांगायलो, माणसाने आंबा घेऊ नका. सगळेच आंबे नाहीत जितका मोहर लागला तितके फळ नाही, जेवढे आले तेवढे पिकत. तसंच आहे परमार्थात अनेक येतात. मनुष्यानाम सहस्रेषु तैषे अस्तेचिया महापुरी रिगता ते कोटीवरी परिप्राप्तीच्या पैरते तेथीचा अनुभव मिळाला. शुक्र याज्ञ वल्क्य दत्त कपिल हरीशी जाणोनी हरी झाली. थोडेच लोक परमार्थात टिकतात. थट्टेतून सुटले चौघे जण, सुटले चौघे आणि हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जाण त्याला नाही पडला. तिथीचा अनुभव मिळा जाणे. नाहीतर मग बाकीचे चौतोंड्याचा पोर एक नाऱ्या जाण.
तोंड्याचा पुरेक नाऱ्याचा उपहुतचे खेळ खेळला रे उचाली करूनी पोरे भांडवे आपण राही वेगळा रे गंगा गौरवी दोघी भांडवे संघाची दाढी रे गाणारी खेळ खेळे पर डाईन सापडे तो एक खेळया त्याला वाटलं माझं काम जमलं पण नारद की तो बनी नारदी आईशी नौबत गाजी 60 पोरे झाली त्याला किती झाले 60 पोर झाले आता झाकली म्हणून तिचा अनुभव वेगळा झाला नामचिंतन किंबहुना परमार्थात अनेक जण येतात टिकतील असं सांगतो आईशी खेळीये कोट्यान कोटी गणित नाही त्याला असे खूप आहेत कोट्यान कोटी गणित नाही पण तुका म्हणे गडी हुशारोनी खेळा इथं ध्यानावर राहून खेळा वडिलांशी धरून सुरी तर अनुभव येतो नाही तर तिचा अनुभव वेगळा आणि एखाद्याला येतो बाकीचे सगळे परमार्थात येऊन पण अनुभवाच्या पात्रतेचे नाहीत ज्ञानोबा आहे त्या नामचिंतनाचा ऐसा ज्याचा अनुभव काय एवढं घरात मग एवढं तुम्ही नामचिंतनाविषयी बोलता त्या नामचिंतनाचं आणखी काही महत्व आम्हाला अजून जर त्या नामचिंतनाचं महत्व किंवा महिमा जर सांगायला गेलो तर ज्ञानोबाले म्हणतात पाहता विस्तारू आता विस्तार खूप आहे पण घडीकडे पाहिलं तर खालून लोक म्हणतील भावराव विस्तारे पाहता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरी ज्ञानोबाले म्हणतात नामचिंतनाचा महिमा त्याचा विस्तार खूप आहे गगना होनी वाढ देवी गुरु पाहता विस्तारू ज्ञानोबाले म्हणतात नामाचा बळीवारू न बोलवी त्या नामचिंतनाचा मोठेपणा
माझ्याकडून मला बोलता येत नाही. पण जिथं ज्ञानोबा जर थांबतात तर तिथं माझ्यासारख्या लहानशा कीर्तनकारांना नखरे करायची. ज्ञानोबा म्हणतात नामाचा बळीवारून बोलली. मग मी त्या नामाचा महिमा काय सांगू. जेवढं योग्य बोललो ते श्री गुरु नथू महाराज केळकर यांच्या क्षणाच्या संगतीचे आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचे. जेवढं चुकीचं बोललो माझाच उद्धटपणा आहे, मूर्खपणा आहे. झालेली चिंतन सेवा हा 125 वर्षाचा संपन्न होत असलेला हा नाम सप्ताह माझाही योग चांगला आहे. ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गावाची एकजूट आहे, भजनी मंडळीचा प्रयत्न आहे आणि नानांनी मला ही सेवा दिली. माझाही योग चांगला आहे. पण झालेली चिंतन सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करतो. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि तुमच्या पुढील सप्ताहाला माझ्याकडून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो. हरि भक्त राम राज्य महाराज खालगावकर प्रगती